हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग पाहत आहोत. त्यापैकी आपले बेसिक थिअरी कन्सेप्ट्स आणि काही ॲक्टिव्हिटीज आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत. तो व्हिडिओ अगदी पहा, खूप महत्त्वाचा आहे. त्या व्हिडिओमधील कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही अगोदर पहा, त्यानंतरच ह्या व्हिडिओवर या. आपण त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल, ती चेक करा. ओके, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. काय क्वेश्चन आहे पहा. पवन मेडिकल सप्लायज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स the rate of GST is 12%. Then what is the rate of CGS and HGST? एक मार्काचा सिंपल क्वेश्चन आहे. CGSTचा रेट किती आहे, HGSTचा रेट किती आहे तो काढा म्हणतायत. ओके, किती आहे GST? 12%. आपल्याला काय माहिती आहे, GST रेट हा CGST रेटचा काय असतो, डबल असतो. म्हणून म्हणूयात गिवन दॅट रेट ऑफ GST इज इक्वल टू 12%. आणि CGST मग काय होईल आपला, देअरफॉर रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ HGST इज इक्वल टू किती असेल तो, ऑब्वियसली 6%. पण लिहिताना कसं लिहायचं आहे, रेट ऑफ GST डिवायडेड बाय 2. कारण की निम्मा काय CGST असतो, निम्मा HGST असतो. म्हणजे किती होईल हो, काय होईल, 12 divided by 2 which is equal to 6%. ओके, चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. काय सेकंड दिलं पहा. ऑन अ सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ HGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. ओके, म्हणूयात गिवन दॅट रेट ऑफ CGST. ओके, आपल्याला काय माहिती आहे, तर रेट ऑफ GST आणि रेट ऑफ HGST कसा असतो, सारखाच असतो. बट रेट ऑफ किती दिला तो इथे आपल्याला 9%, तुला विचाराल ना 9%. रेट ऑफ HGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST. तो किती होईल, 9%. म्हणजे HGST रेट किती झाला, 9%. आता आपल्याला काय माहिती आहे आणखी, तर रेट ऑफ GST आणि रेट ऑफ HGST कसे असतात, सारखे असतात. सोबत आपला GSTचा रेट जो आहे तो डबल असतो. म्हणून शकतो रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ HGST. याला इंटू 2 करू शकता किंवा प्लस रेट ऑफ CGST म्हणू शकता. इज इक्वल टू किती येईल तो, 9 + 9 इज इक्वल टू 18%. 8% तो काय असेल, रेट ऑफ GST असेल. चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. पुढचं काय दिलं पहा. मेसेज रिअल पेंट सोल्ड 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट. लस्टर पेंटच्या 2 टीन त्यांनी सोल्ड केलेल्या आहेत. अँड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज 2800. एका टीनची किंमत किती आहे, 2800. If the rate of GST is 28%, GST रेट किती आहे, 28%, then find the amount of CGST and HGST. खूप वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येईल त्याला. एकाची आपल्याला किंमत दिली, आपण 2 टीनची किंमत काढूयात आणि त्याचा टोटल GST काढून घेऊयात. तर GST काढला तर त्यावर निम्मा HGST निम्मा CGST मिळेल. किंवा अगोदर रेट ऑफ GST वरून रेट ऑफ CGST रेट ऑफ HGST काढूयात आणि एखादा कॅल्क्युलेट करून आपण किंमत काढू शकतो. कोणतीही मेथड वापरली काही फरक पडणार नाही. म्हणून यात गिवन दॅट काय दिलं आपल्याला, तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ टीन म्हणायला लागेल, आहे का नाही. एका टीनची किंमत दिली किती आहे, 2800 रुपीज. ओके, देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स
इज इक्वल टू 2 इंटू 2800 विच इज इक्वल टू किती येईल 5600 रुपीज. ओके, 5600 रुपये काय असेल त्यांचा टोटल किंमत झाली असेल टॅक्सेबल व्हॅल्यू. आता आपल्याला काय काढायचं आहे CGST आणि HGST काढायचं आहे. ऑल्सो रेट ऑफ GST इज इक्वल किती आहे 28%. म्हणजे देअरफॉर रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ GST डिवाइडेड बाय 2. रेट ऑफ GST तो असेल निम्मा असेल. रेट ऑफ GST किती आहे 28% डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल किती होईल 14%. म्हणजे CGST किती येईल पहा बरं. CGST इज इक्वल टू 14% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. तर टोटल टॅक्सेबल व्हॅल्यूवर आपण काढून घेऊयात 14 डिवाइडेड बाय 100 होईल. आणि टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपली 5600. 20 ला 20 कॅन्सल. 14 इंटू 56 किती येईल 784 रुपीज. ओके, मग काय म्हणू शकतो आपण म्हणू शकतो देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 784 रुपीज. किती असेल तो CGST किंवा HGST दोन्ही पण 784 रुपये आपल्याला भरावा लागेल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. पुढे काय दिलं पहा. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. द रेट ऑफ GST इज 18%. अँड व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट टू अ कस्टमर. कस्टमरला त्या बेल्टची प्राइस किती पडेल. मग काय दिलं पहा गिवन दॅट टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 586 रुपीज. ओके, आता आणखी काय दिलं आपल्याला तर रेट ऑफ GST दिला बा. रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. मग काय म्हणू शकतो आपण देअरफॉर GST इज इक्वल टू GST किती होईल आपला तर 18% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. GST काढून घेऊयात. आता CGST HGST गरज नाही कारण टोटल किंमत काढायची फक्त. मग GST 18% किती होईल 18 डिवाइडेड बाय 100 इंटू किती रुपयाचं 586 रुपयेवर 586. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्या लक्षात असं येते की वरती मल्टिप्लिकेशन होती ती 10548 डिवाइडेड बाय 100. हे 2 0 जर ॲडजस्ट करायचं म्हटलं तर 105 रुपीज 48 पैसे. ओके, इथं काय होईल GST. मग टोटल अमाऊंट किती होईल देअरफॉर व्हॉट इज द प्राइस टू कस्टमर. प्राइस टू कस्टमर इज इक्वल टू किती येईल तो तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती 586. मागे आपण जर बिल पाहिलं ना त्या पद्धतीने आणि सोबत ही 105 रुपीज 48 पैसा. टोटल किती होईल पहा बरं. टोटल होईल 691 रुपीज 48 पैसे. इतकं त्याची टोटल प्राइस त्या कस्टमरला मिळेल. चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला नेक्स्ट काय दिला आहे द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार. विथ GST म्हटलं ना ऑफ रिमोट कंट्रोल कार इज 1770 1770 रुपये. रेट ऑफ GST इज 18% ऑन टॉय. किती टक्के असणार आहे 8% GST आहे त्याच्यावर. फाईन द टॅक्सेबल व्हॅल्यू. आपल्या पहिल्यांदा टॅक्सेबल व्हॅल्यू काढायचं आहे CGST आणि HGST फॉर दिस टॉय कार. त्यासाठी CGST आणि HGST आपण काढायचं आहे. ओके, चला 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात. आपल्या विथ GST अमाऊंट दिली. मग म्हणूयात लेट GST ऑन टॉय कार इज इक्वल टू X रुपीज. आपण GST अजून करून घेतलं आहे तर मग काय होईल आपल्याला काय दिले टोटल व्हॅल्यू दिली. मग म्हणूयात गिवन दॅट टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू 1770 रुपीज. तर मग देअरफॉर काय होईल टॅक्सेबल व्हॅल्यू
म्हणजे आपल्याला ही टोटल अमाऊंटमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची असेल तर आपण त्याला जी एस टी मायनस करावं लागेल. म्हणजे 1770 मायनस एक्स इतके काय होतील रुपीज. ओके, 1770 मायनस एक्स रुपीज एवढी काय होईल आपली टॅक्सेबल व्हॅल्यू. आता आपल्याला काय माहिती दिले आणखी रेट ऑफ जी एस टी दिला आहे 18%. म्हणू शकतो गिवन दॅट रेट ऑफ जी एस टी इज इक्वल टू 18%. मग काय होईल जी एस टी इज इक्वल टू 18% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यूवर तो किती असेल 8% आपला जी एस टी असेल. मग जी एस टी किती दिला आहे आपण पाहिलं तर जी एस टी आपण अजून केला एक्स रुपीज. एक्स इज इक्वल किती तो 18%. 18 डिवायडेड बाय 100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे 1770 मायनस एक्स. चला मग याचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. ओके, काय होईल पहा एक्सला जर 100 मल्टिप्लाय केलं तर 100 एक्स होतील इज इक्वल टू 18 यातून मल्टिप्लाय करायचे 18 इंटू 1770 मायनस 18 एक्स. आता हा 18 एक्स प्लेकडे पाठवूयात. 100 एक्स प्लस 18 एक्स इज इक्वल टू 18 इंटू 1770. मल्टिप्लिकेशन नंतरच करूयात. 100 प्लस 18 काय होतील 180 एक्स इज इक्वल टू 18 इंटू 1770. मग काय होईल एक्स इज इक्वल टू 18 इंटू 1770 डिवायडेड बाय 118. 118ला भाग जाईल पहा वरती जाईल तो 15चा आणि 18 इंटू 15चं सोल्युशन जर काढलं तर येईल 270 रुपीज. एक्सची व्हॅल्यू येईल 270 रुपीज. तर 270 रुपीज जर आपल्याला काय मिळालं आहे एक्स कोण आहे आपला इथे पहा जी एस टी म्हणजे आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढता येईल का. ओके, मग काय म्हणता येईल देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याकडे तर 1770 मायनस एक्स आहे पहा 1770 मायनस एक्स विच इज इक्वल टू 1770 मायनस 270 270 रुपये. ओके, 1770 मायनस 270 केलं किती होतील रुपीज 1500 1500 रुपये येतील 1500 रुपये. आता आपल्याला आणखी काढायचे सी जी एस टी आणि एच जी एस टी. मग म्हणू शकतो सी जी एस टी इज इक्वल टू एच जी एस टी इज इक्वल टू काय असतो तर जी एस टी डिवायडेड बाय 2 असतो आपल्याला माहिती आहे. मग जी एस टी काय आपल्याकडे एक्स अपॉन 2 विच इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे 270 डिवायडेड बाय 2. आता 270च्या 2 तुकडे किती होतील 135 रुपीज. म्हणजे आपल्याला सी जी एस टी मिळाला एच जी एस टी मिळाला आणि टॅक्सेबल व्हॅल्यू सुद्धा मिळाली. चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिला क्वेश्चन नंबर 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइज AC of 1.5 ton to a company. Cost of AC supplies is 51,200 rupees with GST. Rate of CGST on AC is 14%, म्हणजे 28% GST असणार आहे. Then find the following accounts as shown in the tax invoice. खाली काय काय गोष्टी दिल्या असतील अकाउंट आपल्या टॅक्स इनवॉइसमध्ये त्या काढा. फॉर द टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स रेट ऑफ GST किती दिला आहे, रेट ऑफ GST ऑन AC किती दिला आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC किती दिला आहे, टोटल अमाऊंट ऑफ GST किती दिला आहे, अमाऊंट ऑफ CGST किती दिला आहे, अमाऊंट ऑफ GST किती दिला आहे. त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. चला तर मग एक एक काढूयात. तर फर्स्ट काय विचारलं आहे रेट ऑफ GST. म्हणू शकतो आपण रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST. बरोबर आहे का नाही. दोन्ही रेट सारखे असतात. मग तो किती आहे 14% मिळाली पहिली व्हॅल्यू. दुसरी पहा दुसरं काय विचारले रेट ऑफ GST ऑन AC. रेट ऑफ GST तो कसा असतो दोन्ही यांची ॲडिशन. म्हणू शकतो रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST किती येईल तो रेट ऑफ CGST किती आपल्याकडे 14% आणि दुसरा किती असेल तो प्लस 14%. मग किती येईल तो 28% काय असेल तो GST रेट असेल. थर्ड व्हॅल्यू काय पहा थर्ड काय विचार आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. ACची टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे. तर हे मोठं कॅल्क्युलेशन आपण. ओके चला मग आपण हे या अगोदरच्या प्रॉब्लेमप्रमाणे सोडूयात. म्हणूयात लेट एक्स बी GST ऑफ AC. AC वरचा काय तो GST. मग त्याची टॅक्सेबल
व्हॅल्यू किती होईल, टोटल अमाऊंट आपल्याला दिली आहे 51,200, म्हणजे काय होईल 51,200 मायनस एक्स एवढी काय असेल त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू असेल. आता टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याकडे आहे, जी एस टी आपल्याकडे आहे, मग म्हणू शकतो आपण रेट ऑफ जी एस टी किती आपल्याकडे, रेट ऑफ जी एस टी आपण या 2मध्ये पहा 28%, मग म्हणूया जी एस टी इज इक्वल टू 28% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, मग किती येईल तो 28 डिवाइडेड बाय 100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे 51,200 मायनस एक्स. ओके, चला तर मग कॅल्क्युलेशन करूयात. मग काय आता इकडे जी एस टीची व्हॅल्यू काय एक्स आहे पहा, मग आता 100 डिवाइडचा मल्टिप्लाय झाला तर 100x इज इक्वल टू 28ने मल्टिप्लाय केलं तर 28 इंटू 51,200 मायनस 28x, हा 28x प्लसला नेऊयात 100x प्लस 28x इज इक्वल टू 28 इंटू 51,200, मग किती होतील 128x इज इक्वल टू 28 इंटू 51,200. मग आता 128 डिवाइड पाठवूयात, x इज इक्वल टू 28 इंटू 51,200 डिवाइडेड बाय 128. तर 120 डिवाइड केलं 128चं इथं 4चा जाईल 400, 28 इंटू 4 112 होतील 11200, एक्सची व्हॅल्यू किती मिळेल 11200. हे काही भेटले आपल्याला जी एस टी, पण आपल्याला काय पाहिजे टॅक्सेबल व्हॅल्यू. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉट इज टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू जर पाहिली 51,200 मायनस एक्स आहे, 51,200 मायनस एक्स इज इक्वल टू 51,200 मायनस 11200. मग काय येईल टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 रुपीज, 40,000 रुपये एवढी काय टॅक्सेबल व्हॅल्यू येईल. आता तिसरी गोष्ट झाली, तर फिफ्थ काय पहा अमाऊंट ऑफ सी जी एस टी. मग काय म्हणू शकतो अमाऊंट ऑफ सी जी एस टी इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण अमाऊंट ऑफ एच जी एस टी. दोन्ही पण काढूया एकत्रच, फिफ्थ आणि सिक्स एकत्र काढूयात पहा, फिफ्थ आणि सिक्स दोन्ही एकत्र सोडूयात. अमाऊंट ऑफ एच जी एस टी इज इक्वल टू काय असते आपल्याला माहिती आहे, जी एस टीची अमाऊंटची निम्मी असेल, म्हणजे अमाऊंट ऑफ जी एस टी डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू अमाऊंट ऑफ जी एस टी काय आपल्याकडे एक्स अपॉन 2. एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे 11200, 11200 डिवाइडेड बाय 2 किती येईल ती 5600, 5600 इतकी काय येईल ती अमाऊंट ऑफ सी जी एस टी आणि अमाऊंट ऑफ एच जी एस टी. ओके, समजलंय. चला तर मग नोट करून घ्या, तुम्ही शेवटची व्हॅल्यू वेगवेगळी सुद्धा लिहू शकता. अगोदर सी जी एस टी काढा आणि डायरेक्ट ती अमाऊंट तिथं कॉपी करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणखी एक शेवटचा प्रॉब्लेम बाकी तेवढा करूयात. क्वेश्चन नंबर 7. Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronics Goods. The discount of 5% was given on the printing price. Printing price वर आपल्याला 5% डिस्काउंट दिला आहे ऑफ रुपीज 40,000 त्याची प्रिंटिंग प्राइस होती. रेट ऑफ जी एस टी वॉज चार्ज 28%, 28% जी एस टी चार्ज झाला आहे. फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन, ऑल्सो फाइंड अमाऊंट ऑफ सी जी एस टी आणि जी एस टी शोन इन द टॅक्स इनवाइस. टॅक्स इनवाइसमध्ये आपल्याला सी जी एस टी आणि एच जी एस टी किती मार्क केला आहे तो आपल्याला सांगायचं आहे. ओके, चालेल. मग म्हणूयात गिवन दॅट प्रिंटेड प्राइस इज इक्वल टू 40,000 रुपीज, 40,000 रुपये त्याची काय प्रिंटेड प्राइस आहे. डिस्काउंट किती दिला आहे, रेट ऑफ डिस्काउंट म्हणूयात, रेट ऑफ डिस्काउंट इज 5%. मग ॲक्च्युअली डिस्काउंट काढून घेऊयात. डिस्काउंट इज इक्वल टू 5% ऑन प्रिंटेड प्राइस, म्हणजे काय होतो 5 डिवाइडेड बाय 100 इंटू प्रिंटेड प्राइस किती आहे 40,000 रुपीज. म्हणजे 2 झिरोला आहे, 2 झिरो कॅन्सल, 400 गुणिले 5 2,000 रुपीज हे काय असेल डिस्काउंटेड अमाऊंट असेल. ओके, मग काय होईल देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू
ते किती होईल, तर आपल्याला जी प्रिंटेड प्राईस त्याच्यामध्ये डिस्काउंट कमी करायचं आहे. म्हणजे प्रिंटेड प्राईस किती आहे, तर प्रिंटेड प्राईस मायनस डिस्काउंट. प्रिंटेड प्राईस किती आपल्याकडे 40,000 रुपीज मायनस 2,000 रुपीज, टोटल येईल 38,000 रुपीज. ओके, ही झाली आपली टॅक्सेबल व्हॅल्यू. आता आपल्याला रेट ऑफ GST दिलेला आहे, त्यावरून आपण रेट ऑफ CGST, रेट ऑफ SGST काढू शकतो आणि CGST SGST सहज काढू शकतो. म्हणून यात ऑल्सो रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. म्हणून शो देअरफॉर रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू काय होईल आपला, रेट ऑफ GST अपॉन 2 विच इज इक्वल टू रेट ऑफ GST किती आपल्याकडे, तर रेट ऑफ GST आहे आपल्याकडे 28% डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 14%. 14% काय असणार आपला CGST SGST असणार. चला मग काय होईल पहा, देअरफॉर CGST इज इक्वल किती असेल तो 14% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. मग किती होईल 14% म्हणलं तर 14 डिवायडेड बाय 100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे 38,000. 2 0 2 0 कॅन्सल, 14 इंटू 380 येतील 5320 रुपीज. एवढी काय असते आपली CGST. म्हणू शकतो देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 5,320 रुपये. ओके, चला मग आता आणखी काय विचारले त्यांनी, तर काय विचारले, CGST विचारलं झालं आहे, SGST झालं आहे. आता परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन. म्हणू शकतो देअरफॉर परचेस प्राईस इज इक्वल टू किती असेल ती, तर ऑब्वियसली टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस CGST SGST सगळ्यांची काय असेल ॲडिशन. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे, तर 38,000 प्लस CGST किती आपल्याकडे 5320 आणि SGST 5320. सगळ्यांची टोटल ॲडिशन किती येईल 48,640 रुपीज. ओके, अशा पद्धतीने आपण त्याची परचेस प्राईस CGST आणि SGST काढू शकतो. चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 4.1 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण GSTची चेन कशा पद्धतीने वर्किंग होते, प्रत्येक स्टेपला GST भरला जातो का, म्हणजे मॅन्युफॅक्चरर भरतो, डिस्ट्रीब्युटर भरतो, स्टॉकिस्ट भरतो, कन्झ्युमर भरतो, दुकानदार भरतो, कोण GST भरतं, कोणाकोणाला किती GST भरावा लागतो, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहेत. सोबत आपला प्रॅक्टिस सेट 4.2 कव्हर करणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.